हॅलो. हॅलो शरद दादा नमस्ते. पत्रकार किशोर वाघमारे बोलतोय आंबेगाव तालुका. बोला. सर जी घटना झाली ऊसतोड कामगाराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. सर आपण एवढे मंत्रालयात आपण याच्यामध्ये एवढा विषय उचलून सुद्धा अशीच घटना अजूनही अशीच घटना होती. घटना घडत राहणार ना. हे शेवटच्या उपाययोजना होत पण त्या घटना काय तर आता वाघ काय आपल्याला थोडंच सांगणार आहे इथला. सर तो जो जनावर आहे हा हिंसक जनावर आहे. हो याला काय माहित असतं की आपलं अधिवेशन चाललंय तर आपल्या विरोधात काय ते तसं जाऊ द्या उपाययोजना होणार आहे. याला वेळ जाणार आहे ना आता. मी त्यांना 90 दिवसाचे अल्टिमेट दिले ना गव्हर्नमेंटला. 90 दिवसानंतर आपण सगळे बिबटे उचलायचा निर्णय मी त्यांना करायला लावलेला ना कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये. तर या येत्या 90 दिवसामध्ये घटना घडतच राहणार ना आपल्या. सर काही दिवसांपूर्वी पण एक मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी पण नाईक साहेब आले होते मंत्री. पण त्यांनी पण म्हणले की सगळे बिबटे उचलणार. परंतु ते अजूनही बिबट्या ठेवण्यासाठी जागा तर करावं लागेल ना पत्रकार महोदय. त्याच्यासाठी आपल्याला रेस्क्यू सेंटर बनावं लागणार. त्यांचे ठेवण ठेवायला ते उचलून ठेवणार कुठं. आता आमच्याकडे 105 आहे ते. 105 पैकी वरची 65 हे मोकळेच आहेत तिथं आता. हो ना. हो आणि 40 पिंजऱ्यामध्ये कारण 40ची जागा होती 1999-2000 जेव्हा ते वरतून सेंटरने पास केलं तेव्हा 40ची होती. त्यावेळेला ह्या संख्या पण कमी होत्या. आता दरवर्षी 500 पिल्लं नवीन जन्माला घालतात दरवर्षी. आता यांची संख्या गेली 2-2.5 घरात. आता आपण असं म्हटलं शासनाला तुम्ही आता तातडीने याचं बिल काढून या अधिवेशनामध्ये 2 रेस्क्यू सेंटर आम्हाला 1,000 बसतील असे. मग एका 1,000मध्ये नर बिबटे आणि 1,000मध्ये मादी बिबटे असे तुम्ही जर सेपरेशन केलं म्हणजे त्यांची वाढ पण थांबून जाईल आणि आपल्या अडचण सुद्धा कमी होऊन जाईल. ते आता मान्य केलंय. आता तोपर्यंत आपल्याला जपावं लागेल ना सर्वांना. आणि सर ते वन मंत्र्यांनी या ज्या आहेत त्या चालूच राहणार तोपर्यंत जोपर्यंत यांच्यावर 100% काम पूर्ण होत नाहीत. हो बरोबर. आता वन मंत्र्यांनी याच्यामध्ये सांगितलं की आता 1000 शेळ्या सोडणार आहेत त्याबाबत काय मत आहे सर तुम्ही? नाही ते तर झालं ना. ते कुठे मान्यच नाही झालं ना. त्याला विरोध झाला ना. विरोध झाला ना. मग त्यावर ते वन मंत्र्यांनी जो विषय मांडला तो योग्य आहे का सर? झालं ना स्टेटमेंट त्याच्यावर. अयोग्य म्हणून सगळे चर्चा झाली. सर्वांनी मत दिलं ना. देवेंद्रजींनी दिलं अजितदादांनी स्टेटमेंट दिलं मी केलं. सर मग पुढे काय उपाययोजना राहणार आहे? ही रेस्क्यू सेंटर एकमेव रेस्क्यू. हो आणि ते पण 90 दिवसात पूर्ण करायचे आपल्याला. 90 दिवस जागा आयडेंटिफाय झालेल्या आहेत. हो एक जुन्नर तालुक्यामध्ये एक रेस्क्यू सेंटर 1,000 बिबट्यांचं आणि एक नगरमध्ये. हो चालतंय सर. आपण तिकडे जाणार आहे भेटायला जुन्नर तालुक्यात? जाणार ना. मी मला जावंच लागतं अशा ठिकाणी. हो ठीक आहे. किती वाजता अशा घटना घडतात मी तुमच्या तालुक्यात पोहोचतो शिरूरला पोहोचतो. माहिती आहे सर पाहिलं आम्ही तुम्हाला. ओके सर धन्यवाद. काय नाव? गणेश वाघमारे. किशोर वाघमारे. किशोर. ओके ठीक आहे. ओके.